माझे तुम्ही रोज व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यात लक्षात आलं असेल की माझी सकाळची सुरुवातच या सुंदर फुलांनी होते. टेरेसवर वॉक करताना ही सुंदर फुलं घ्यायची, झाडाला पाणी घालायचं आणि नंतर स्वयंपाक. कॅबेजची भाजी केली, मुलासाठी पनीरची भाजी डब्यासाठी पाहिजे होती म्हणून ती पण भाजी केली, कारण कॅबेज त्याला एवढा आवडत नव्हता. म्हणून म्हटलं थोडंसं पनीर त्याच्यापुरतं केलेलं डब्याला द्यायला. सांबार बनवलेला आहे आणि सांबार बनवताना त्याला मस्त फोडणी टाकली आणि शिजवायला ठेवलं. एकीकडं झालं माझं खोबऱ्याची चटणी पण तयार आहे, कारण आज नाश्त्यासाठी मी बनवणार आहे इडली. इडली डोसा हा आमच्या घरात जास्त प्रमाणात असतो, कारण बेंगलोरमध्ये त्याचीच जास्त आवडीने खातात. आणि नेहमीप्रमाणेच डब्यासाठी थोडीशी लेमन राईस बनवलेला आहे, कारण पांढऱ्या भातापेक्षा लेमन भात छान लागतो. कर्ड राईस बनवलं आणि नाश्त्याची माझी तयारी पूर्ण झालेली आहे. गरम गरम इडल्या पण तयार झालेल्या आहेत आणि आता ज्यांना ज्यांना सकाळची भूक लागलेली आहे त्यांना सगळ्यांना आता इडली वाढून द्यायची. झाली संध्याकाळ, म्हटलं चला थोडी राहिलेली कामं करून घ्यावीत आणि जे चिनी गुलाब होता जो अगोदरचा सुकलेला त्याला परत एकदा नवीन रीतीने उगवायचं होतं, कारण आता परत त्याचं रिपोर्टिंग करणं जरुरी होतं. रिपोर्टिंग केल्याने चिनी गुलाबाला आणखीन जास्त येणाऱ्या दिवसात फुलं येणार असतात, त्यामुळं त्याचं रिपोर्टिंग चालू होतं. वर मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे म्हणजे त्याच्याजवळ, आणि जी खालची जागा आहे ती मी ठेवलेली आहे चिनी गुलाबासाठी. गार्डनमधून काम करून खाली आल्यावर गरम गरम चहासोबत मला पाहिजे होते भजी, आणि मी मस्त गरमागरम भजी करून घेतले आणि त्याच्यासोबत चहा. तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझं हे रोजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. संध्याकाळी जेव्हा भात आमटी करते किंवा काही स्वयंपाक असेल तर त्याच्याबरोबर असे पापड तळून ठेवले ना तर मुलांना आवडतात, म्हणून म्हटलं थोडेसे पापडही तळून ठेवले.